महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. काय विषय आहे? तर आज आम्ही पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने इथे आयोजित करण्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था मर्यादित भंडारा या पतसंस्थेमध्ये आमच्याच संघटनेचा संचालक मंडळ असूनही या पतसंस्थेमध्ये कर्मचारी भरती होणार आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी नवीन शाखा उघडण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचा विरोध आहे आणि हे दर्शविण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली. आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या या आमच्या विरोधाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराने सुद्धा सहकार्य करावं आणि 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमसभेमध्ये आकृतीबंधाच्या दुरुस्तीच्या ठरावाला विरोध करावा या आव्हानासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित करण्याकरता आपण प्रयत्न केले आहात का? आम्ही हा विषय सर भांडणाचा नाही, हा विषय आहे सामान्य सभासदांच्या हिताचा. कारण पतसंस्थेमध्ये दिवसेंदिवस सभासद संख्या कमी होऊ नये. जर कर्मचारी भरती झाली तर सामान्य सभासदांना जो त्यांच्या हिताचा हक्काचा जो नफ्याचा पैसा आहे तो कर्मचाऱ्यांवर उधळला जाईल याची भीती आहे आणि पतसंस्था ह्या भविष्यात अडचणीत येतील या भीतीसाठी आम्ही कर्मचारी भरतीला विरोध केला. आपला निर्णय योग्य आहे असं पुन्हा एकदा समजवण्याचा आपल्याकडून प्रयत्न होणार आहे का? आम्ही या आमच्या विरोधाला आमसभेमध्ये सुद्धा विरोध दर्शवून हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 31 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या आमसभेमध्ये आकृतीबंधाचा विषय आल्यामुळे आम्ही भंडारा जिल्हा संघाचे अध्यक्ष ज्यांच्यासोबत आम्ही ही ग्राहक पतसंस्थेची निवडणूक लढलो त्यांना या विषयासाठी चर्चेतून मार्ग निघावा यासाठी गोंदियामध्ये त्यांना सभेसाठी आमंत्रित केलं. परंतु भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी ही गोंदिया येथे सभेसाठी उपस्थित होण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे आज आम्हाला पत्रकार परिषदेमार्फत त्यांना आमचा स्पष्ट संदेश द्यावा लागला.